तर राज्य निवडणूक आयुक्तांना आपल्या पदावरून हटवा, नाना पटोले यांनी विधानसभेत मागणी केली। निवडणूक आयुक्तांना हटवण्याचा अधिकार सभागृहाला नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नियम वाचून दाखवलेले आहे। तर राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केलेली आहे। राज्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 क अंतर्गत बेकायदेशीर कृत्या केल्याबद्दल पदावरून दूर करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबतचा हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की राज्यामधल्या नगरपालिका नगरपंचायतच्या ज्या निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणुकांमध्ये जनतेमध्येही संभ्रम आला आणि राजकीय पक्षामध्येही संभ्रम निर्माण करण्याची परिस्थिती झाली। आज पण आपण पाहिलं की आज महानगरपालिकेची मतदानाची अंतिम सूची जाहीर करणार होते, पण आजच्या जागी आता तिला 15 तारखेला करायचं निवडणूक आयोगाने वेळेवर ते सूचना दिलेली आहे। अध्यक्ष महाराज, भारतीय राज्यघटनेचे कलम 243 क मधील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयुक्ताविरोधात बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याची आवश्यक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी आपण शासनाला निर्देश द्यावा। आपण 243 क च्या अनुसार त्यांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे। 243 क च्या अनुसार पदावर न काढायचं असेल तर 123 आणि 124 आर्टिकल 123 आणि आर्टिकल 124 प्रमाणेच काढता येतं। ज्या प्रकारे हायकोर्ट जजचं इम्पीचमेंट होतं तीच प्रोसिजर स्टेट इलेक्शन कमिशनला काढण्यासाठी लागू केली जाईल। ती या सभागृहाच्या अखत्यारीतला विषय नाहीये आणि शासन तर मुळीच तसं करू शकत नाही। त्यामुळे मला वाटतं या विषयावरती आपण आता अजून बोलणं अपेक्षित नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।